ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास सातवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आता वंदू कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी परमेश्वर वेदावतारी हे सरस्वतीचे निजस्थान हे नाना फळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थमय ये पुरुषार्थाचे वैभव ये जगदीश्वराचे महत्व नाना लागवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी ये शब्दरत्नांचे सागर ये मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैराग्य निर्माण झाले अध्यात्म ग्रंथांच्या आखाणी ये बोलके चिंतामणी नाना कामधेंचे दुबणी ओळधी सुतियाशी ये कल्पनेचे कल्पतरू ये मोक्षांचे मुख्य पडिवरू नाना सहजतेची विस्तारू विस्तारले ये परलोकीचा निजसार्थ ये योगियांचा गुप्तबंधू नाना ज्ञानियांचे परमार्थ रूपसी आला ये निरंजनाचे गुण ये निर्गुणाची ओळखण विलक्षणांचे लक्षण ते कवी ये निरंजनाचे गुण ये निर्गुणाचे ओळखण महाविलक्षणांचे लक्षण ते कवी राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज राजाधिराज सद्गुणा शिवसेन राजाधिराज सद्गुणा श्री गोलगजंगम राजाधिराज सद्गुणा सरत महाराज राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज हे योगियांचा गुप्तपंथू नाना नानियांचा परमार्थू कृपासियाना हे निरंजनाचे गुण हे निर्गुणाचे ओळखण लक्षणांचे लक्षण ते कवी. रामदास महाराज यांना दशक सातवा समास दशक पहिला समास सत्वाच्या या अवधीत काय सांगायचं आहे की कवी कवी म्हणजे कोण? कवी म्हणजेच संत सद्गुरू. कवी म्हणजेच संत सद्गुरू. वल्ल्या कोळी त्यांनी रामायण घडण्यापूर्वी रामायण लिहिलं. काय लिहिलं ते? रामायण घडण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं. घडण्यापूर्वी रामायण कसं लिहू शकतो? त्याला कळलं असेल ना, ज्ञान झालं, त्याला कळलं रामायण म्हणजे काय हे त्याला कळलं. म्हणून रामायण होण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं. म्हणजे त्याला ज्ञान झालं की नाही, कळलं की नाही मी कोण आहे, मी कोण आहे. कोण होता तो? वाल्या कोळी. काय करायचं? तो हत्या करायचं. लुटेरा म्हणतात नाही, दरोडेखोर. कशासाठी करायचं? स्वतःसाठी आणि बायको मुलांसाठी. काहीतरी मागच्या जन्माचं त्याचं पुण्यकर्म असेल, प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध कर्माने
नारद मुनी त्या वाटेने जात. सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात प्रारब्ध कर्मानुसार ठरलेले असतात. आपणच विचार करा, लहानपणी आपण जे होतो, कोणाच्या पोटी जन्माला आलो, कधी आलो, काय होतं आपण. प्रत्येक जीवनाच्या टप्प्यात बालपण आठवा, तारुण्य आठवा, आता म्हातारपण आठवा. काय कर्मण्यवाधिकारस्य महाफलेषु कदाचन. कर्म आपल्या हातात आहे. विचार केला तर कर्म पण आपल्या हातात नाही. म्हणतात ना, आपल्या हातात कर्म आहे, कर्म पण आपल्या हातात नाही. का? कर्म करायचं मनात आणणारा पण तो. विचार केला म्हणतो की नाही, माझ्या मनात नाही आलं. निर्णय घेणारा तो. मला बुद्धीच फुटली नाही म्हणतो की नाही आपण. माझ्या मनात नाही आलं, मनात आलं तर बुद्धी निर्णय घेणार की नाही. मनात आणणारा पण तोच, निर्णय घेणारा पण तोच बुद्धी. चित्त लक्ष लावणार, माझं लक्षच नाही लागलं. लक्ष लावणारा पण तोच. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. करण कुठून झालेला? सुरुवात करण. म्हणजे सगळं काय आहे. आता समजा उद्या ठरवतो मी, मला हे काम करायचं आहे. काहीतरी अशी अडचण येणार की आपण सकाळी लवकर उठणारच नाही, किंवा तब्येतच खराब होणार, किंवा आणखी काहीतरी अडचण तयार होणार. म्हणजे काय? आपण ठरवतो तसं होईल ह्याची गॅरंटी नाही. ठरवतो आपण बरंच. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे की नाही, की नाही पाहिजे. जीव म्हटल्यानंतर त्याला सुखच पाहिजे. तो जन्मापासून मरेपर्यंत सुखासाठी प्रयत्न करत असतो. विषयातून जोपर्यंत आपण सुख घेतो तो पण आपल्याला देव भेटणार. आणि विषयातून पहिला विकार कुठला आहे? काम. काम म्हणजे पाहिजे. डोळ्याला चांगलं दृश्य पाहिजे, कानाला चांगलं ऐकायला पाहिजे, नाकाला चांगलं सुगंध पाहिजे, त्वचेला चांगला स्पर्श पाहिजे. सगळं काय आहे? विषय आहे. म्हणून विषय सुखासाठी या देहाची गरज असते. विषय सुखासाठी रात्री झोपतो. प्रत्येक जीव रात्री झोपतो. जीव 3 दशेत फिरतो की नाही? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सुषुप्तीत काय? आत्मसुखच आहे, कळत नाही. अज्ञानातून सुख घेतो तो. झोपला, सकाळी उठतो की नाही, अरे मस्त झोप लागली. झोप चांगलं लागणं म्हणजेच काय? अप्रत्यक्षरित्या तो सुखात गेला. चिंता असेल, त्रास असेल तर झोप लागत नाही. आजारी आहे माणसाला झोप नाही लागत. चिंता असेल झोप नाही लागत. वाईट स्वप्न पडला झोप नाही लागत. चांगला स्वप्न पडला तर बरं वाटतं. पण आत्मसुख ही अशी गोष्ट आहे, प्रत्येक जीव रात्री झोपे तिकडे जातो. कुठे जातो? देवाकडे. जसा लहान बाळ सुखी नाही, खेळतो, स्तनपान करण्यासाठी आईकडे जातो. स्तनपान केल्यावर सकाळ झालं त्याचं पूर्ण परत खेळायला जातं. तसं प्रत्येक जीव, त्याची आई कोण आहे? जीवाची परमात्मा स्वरूप आहे. प्रत्येक जीव दररोज झोपेत
त्याच्या आईकडे म्हणजे स्वरूपाकडे जातो आणि सकाळी उठतो फ्रेश, झोप लागली मला, मस्त छान. पण तो आत्मसुखाने गेलेला असतो. जेथून जे प्रकटे तेथे जिथे आटे, हे ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. सगळे झोपे तिकडेच जातात, पण अज्ञानातून जातात. सद्गुरू भेटल्यावर सद्गुरू बीज मंत्र देतो, त्या बीज मंत्राने पुढे जातो स्वरूपाकडे, ज्ञानातून जातो, जाणीवेतून जातो स्वरूपाकडे जातो. त्याला कळतं मी झोपलोय पण झोपलो नाही, चांगलं घोरतो, मला झोप नाही. चुकून स्वप्न पडतो, तेव्हा कळतं अरे मी झोपलो नाही तर मला स्वप्न कसं पडला. म्हणजे ती तुरी अवस्था. झोपतो, झोपला नाही तर मग सकाळी फ्रेश कसं वाटतं, म्हणजे तू झोपला होता पण तुरी अवस्थेत, जागृती अवस्थेत. ही चौथी अवस्था केवळ सद्गुरू भेटल्यावर प्राप्त होते, कळतं. कारण जीव त्याला एक 3 दशा माहिती आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती 3 दशेत जीव फिरतो. चौथी दशा त्याला माहीत नाही. देवाचा भक्ती करतो ना, त्याला पण चौथी दशा माहीत नाही. पण भक्ती आणि देव हा फरक आहे तिकडे. सद्गुरू भेटल्याने हे शक्य होतं. कारण का, भक्तीमध्ये आपण देव बाहेर शोधतो आणि करते पण असतो, मी पुण्य केला, मी पुण्य केलं असतं. तिकडे तो भाव नसतो, करतेपणाचा. म्हणून सांगितलं श्री गुरुचरणे तापे पुण्य पापे जळाले, त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली, शुभाशुभाचा भावना राम झाली, निशिदिनी गुरा उन्मनी झोपाली. गुरु वचन श्री गुरुचरणे प्रतापे, गुरु वचन पाळलं तर काय होतं, पुण्य पापे जळाली. का जळतात ते, कारण करतेपणा नसतो, तू नसतो. म्हणून करतेपणा नाही, मी चांगला केला वाईट पण केला भावच नाही. आणि सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण, ऐसे आहे कोणी निवती साधू जन जन नव्हे एका जनार्दनीला जन अवघाची जनार्दन, एका जनार्दनी लादली निज, एकच जनार्दन तो स्वरूप. करतेपणा तिकडे नाही. मी पुण्य केला हा भाव राहत नाही ना, पाप केला पण राहत. म्हणून सांगितलं आपण आत्मा राम कर, हा भाव तयार. हा भाव तयार झाला तर अनुभवात्मक असता, उगीच नाही, उगीच नाही. अनुभवा विण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको. अनुभव मी देह कसा नाही. का बोललेस वरल्यास रंगा, वरल्या रंगा, सगळं वरल्या रंगाला बोललेला आहे की नाही. मी देह आहे, मी देह. आता हे देहाचे 4 प्रकार आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. पहिला मी स्थूल देह कसा नाही विचार केला, कसा नाही, कसं नाही स्थूल देह. कारण देह आहे तो सकाळी दिसतो, रात्री पुढे झोपली जात कळत नाही. स्वप्नात हा देह खरा का तो खरा, हा जग खरा का तो खरा. जीव 3 दशेत फिरतो की नाही, चौथी दशा त्याला माहिती. मन आहे, मन. सगळ्यांचे मन वेगळे आहेत. रज तम सत्व गुणांचा काय फरक आहे, म्हणून फरक आला, द्वैत. चैतन्य आहे काय की नाही सगळ्यांमध्ये. म्हणून काय आहे, साखर सगळ्यांना गोडच लागते, गुळ सगळ्यांना गोडच लागते, पाणी पाण्यासारखंच लागते, दूध दुधासारखंच लागते. जाणीव सगळ्यांना एकच, सूर्य सगळ्यांना एकच दिसतो, चंद्र सगळ्यांना एकच दिसतो, दृश्य सगळ्यांना सारखंच दिसतो. आणि चैतन्य आहे एक, तिकडे द्वैत नाही.
द्वैत कुठे आहे? मनामध्ये. मन चैतन्यामध्ये द्वैत नाही. रात्री झोपतो की ना आपण, शिवात्मा म्हणतात त्याला, शिवात्मा. सगळ्यांना अनुभव एकच आहे की ना झोपेचा? का वेगळा आहे? वेगळा नाही. परमात्मामध्ये पण वेगळेपणा नाहीये, स्वरूपामध्ये अजिबात नाहीये. फरक कुठे आहे? मनामध्ये. म्हणून रामदास महाराजांनी मनालाच उपदेश केलेला आहे की मनाला शुद्ध कसं करायचं. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे. तू का म्हणे वस्तूला कसं ओळखायचं? शुद्ध करायचं. हा शुद्ध मन करायला सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देतो. 4 भजनं, ध्यानधारणा आणि मग आपल्याला काय आहे? निरूपण. कारण एखाद्या सांगितलं तू वेडा आहे, एखादा वेडा 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 म्हटलं, तू वेडा होतो की नाही? सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणतात त्याला. तसं इकडे आपल्याला खूण दाखव. तू वेडा कसा नाहीस, देह तू कसा नाहीस, स्थूल देह तू कसा नाही, तू सूक्ष्म देह कसा नाही. स्थूल देह कसा नाही? स्थूल देहात तू प्रवेश केलेला आहे, शरीरात प्रवेश केलेला आहे, म्हणून तो देह चालतो. जेव्हा माणूस मरतो, मृत्यू म्हणतो, देह सोडून जातो की नाही? म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह वेगळा आहे की नाही? सूक्ष्म देहाला आपण पाहू शकत नाही, स्थूल देहाला ओळखतो की नाही? आई वडिलांनी नाम देतो आपण, जन्माला आल्यानंतर 12 दिवसात नाव देतो आपण. बालपण, तारुण्य, म्हातारा, वयस्कर, वृद्धकाळ, तोपर्यंत देह बदलत असतो. तो क्षणाक्षणाला बदलत असतो. आई वडिलांनी 12 दिवसात दिलेल्या नावानुसार आपण त्याला संबोधतो आणि त्याची पण कल्पना तेच तयार होते की मी अमुक अमुक आहे. देहाला जो नाव देतो ना, लगेच हो देतो तो, त्याला सवय पडते. मी, माझं नाव आई वडिलांनी दिले तोच मी आहे. जन्मापूर्वी त्याला माहीत नाही मला नाव हे आहे म्हणून. आपण त्याच्या मनावर बिंबवतो. ते तुला मी हाक मारतो ना, मग बोल ना. म्हणजे आपण बिंबवतो. 12 दिवसात तो नाव जातो, काळाचा पडदा विसरतो. वासनेपोटी परत तो जन्म घेतो कर्मानुसार. वासना आहे, कर्म नसेल तर नाही. कर्म म्हणजे काय? मीपणामुळे आलेला कर्म आहे, कर्तेपणामुळे आलेला कर्म आहे. सद्गुरू भेटल्यावर हाच कर्तेपण आपला जातो. मी नाही, देव आहे. श्वास मी नाही घेत ना. दिवसा मी श्वास घेतो, रात्री झोपेत मी नाही श्वास घेत ना. माझ्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये कोण आहे? तो श्वास घेतो. तो जीव आहे का? नाही. कारण रात्री जीव नाही आहे तिकडे, मन नाही, मन जीव नाही. रात्री झोपल्यानंतर जीव, मन नाही तिकडे, म्हणजे जीव नाही. जीव कशामुळे? मनामुळे. चैतन्य म्हणजे जीव नाही, कारण तो सगळ्यांमध्ये एकच आहे चैतन्य. म्हणून सगळ्यांना अनुभव चैतन्याचा एकच आहे. शिवात्म्याचा अनुभव एकच आहे, परमात्म्याचा अनुभव तो एकच आहे. स्वरूपाचा तर अजिबात प्रश्नच नाही, एकदम निर्मळ आहे. देह मी कसा नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम. सकाळी म्हणतो ना आपण, चिदानंद रूप शिवोम शिव. चिदानंद रूप शिवोम शिव. मनोबुद्धी, मन पण मी नाही, बुद्धी पण नाही. मनोबुद्धी अहंकार, अहंकार पण मी. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. न च श्रोत्र जीवे, न च घाण नेत्रे, न च रोम भूमी, न तेजो न वायू. चिदानंद रूप. न च प्राण संज्ञा, नवे पंचवायू, नवा सप्त धातू, नवा पंच, नवा पाणिपादम चोपस. न मे द्वेष रोगो, न मे लोभो मोह, मदानयो मेनयो आश्चर्य भाव. मी 6 विकार नाही. मी कुठलेही पंच काय म्हणतात ना, पंचप्राण नाही. न पुण्यम न पापम, न सौख्यम न दुःखम. पुण्य मी करतो तेही पण सत्य नाही, कारण मीच नाही. करतेपणा कोणाच?
रात्री आपण झोपतो की नाही? स्वप्न पडतं आपल्याला. स्वप्न सगळं खरं वाटतं. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं. जाग आल्यावर हे स्वप्न आहे. तसं सद्गुरू जे बीज मंत्र देतो त्याच्याने आपल्याला जाग येते. ही जाग आल्यावर कळतं हे स्वप्न आहे. आयुष्य हे दीर्घचे स्वप्न अवघे ओसरती जन, खरं नाही. ही जाग सद्गुरू आणतो बीज मंत्राने, सत्संगाने, निरूपणाने, गुरुवचनाने. ही जाग घ्यायला, कर्तेपणा जायला पाहिजे. ते कर्तेपणा घालवण्यासाठी सत्संग आहे. त्या सत्याच्या संघाने कळतं मी देह कसा नाही, मी मन कसा नाही, मी बुद्धी कसा नाही, मी चित्त कसा नाही, मी अहंकार कसा नाही. सगळं मी मूळ आहे, मीच नाही आहे. माझ्याशिवाय मी आहे त्याची सद्गुरू ओळखतो. माझ्याशिवाय, आपल्याशिवाय आपण. हे कोण ज्ञान सांगू शकतो? तो सद्गुरू, तो संत, ज्यांनी स्वतःला ओळखलेला तो संत, तोच सद्गुरू, तोच कवी. रामदास महाराजांनी दासबोध कोणाला सांगितलं? गुरु शिष्य संवाद काव्य आहे ते. दासबोध काव्य रूपात आहे. म्हणजे रामदास महाराज पण कवी पण झाला की नाही? मानसंत होते पण काव्य लिहिलं. त्याच्यातूनच दासबोध बाहेर पडला. ते कल्याण स्वामी लिहिलं. कल्याण स्वामी लिहिलं ते काव्यरूप आहे. मनाचे श्लोक सुद्धा काव्यरूप आहे. रामायण सुद्धा काव्यरूप आहे. महाभारत सुद्धा काव्यरूप आहे. म्हणजे संत सद्गुरू हे कवी, हेच कवी असतात. अनुभव आहे ना तिकडे, त्यांना कळलं ना. हे काव्य रूपाने सांगितलेलं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना नानियांचा परमार्थू, रूपासी आला हे निरंजनाचे खूण, के हे निर्गुणाची ओळखण, महाविलक्षणांचे लक्षण ते कवी. कवीच बद्दल सांगितला हे निरंजनाचे खूण. कारण ते गुरु किंवा कवी काय दाखवतात? पॉइंटर असतात, मार्गदर्शक असतात. ते आपल्याला दाखवतात तू देह कसा नाही. ते खूप पॉइंटर म्हणतात त्याला, मार्गदर्शक. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते ना, आपण काय करतो? बाबा मला इकडे जायचंय, मला सांग कुठं कसं जायचं. तर तो जाऊन आले, त्याला माहिती असतं. तू सांगतो अशा अशा पद्धतीने तू जायला पाहिजे. त्याच्यावर विश्वास ठेवला आपण आणि आपली खात्री पडली हा जाऊन आलेला आहे, तर आपण विश्वास ठेवणार की नाही? ठेव म्हणायची गरज नाही. आपल्याला खात्री पडते की नाही हा जाऊन आलेला आहे. त्याला विचारतो, मग आपण त्याच्या हिशोबाने आपण जातो. मग आपल्याला सापडतो. म्हणजे तो काय झाला? मार्गदर्शक. तसं कवी काय म्हणतात? ही निरंजनाची खूण. मग ते सांगतात आपल्याला देवाकडे कसं पोचायचं, स्वतःला कसं ओळखायचं. आणि की निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणांचे लक्षण. ही कवी. माया म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्मदेह म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय, महाकारण देह म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला घेणारा देत असतो, घेणाऱ्याची ताकद नसते. म्हणून सांगितलं ओम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. गुरु हा पूर्णच असतो. फरक कुठे आहे? शिष्यामध्ये. शिष्याची ताकद नसते घेण्याची. गुरु पूर्ण असल्याशिवाय गुरुच होऊ शकत नाही तो. आणि गुरु सुद्धा कधी समजत नाही गुरु आहे म्हणून. काय आहे गुरु? सगळ्यांमध्ये देव एकच ना, स्वरूप एकच ना. फक्त तुझं आपल्यामध्ये असलेला गुरु म्हणजे स्वरूप सद्गुरू आपल्याला लागतो. फक्त आपली तयारी लागते. ती आपली तयारी नसते. त्याच्यामुळे मनामध्ये मन अशुद्ध झालेलं आहे.
तो एका जन्मात शुद्ध होत नाही. जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले मग या विठ्ठले कृपा केली. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपण ठरवली, जीव गेला चालेल मी मिळवेन. जसं एखादा मुलगा असतो, परीक्षा द्यायचं कबूल करतो, मला IAS ऑफिसर व्हायचं, रात्रदिवस एक करतो. मग मी 10 वेळा नापास झाला तरी 11 वेळा बसणार प्रयत्न, आणि त्याची शाश्वती मला व्हायचंच आहे. ते झाल्याशिवाय मला पर्याय नाही. तसं माणसाने ठरवलं की मला स्वरूप ओळखायचं, ठरवायला पाहिजे. ते कसं ठरतं? ती गोडी लागावी लागते. तर मन चंचल आहे. शुद्ध असेल तर पटकन पकडणार, अशुद्ध असेल तर उभाच राहणार नाही तिकडे. ते मनाला शुद्ध करण्यासाठी सगळं आहे. बळजबरी करावी लागते, बळजबरी करावी लागते. त्याला एका जन्मात होत नाही. झालं तर काय आहे? आपली तपश्चर्या म्हणे. जसं पूर्वीचे देव दानव मानव देव दानव तपश्चर्या करायचे की नाही, सिद्ध्या प्राप्त व्हायचे त्यांना. ते मनाला घाबरतच नव्हते. जीव गेला तरी. आता कोणी वाल्ल्या कोळीने 12 वर्ष तपश्चर्या केली, अन्न काही नाही त्यांनी. सगळं फक्त लक्ष कुठे दिलं? नामावर. नारद मुनी नाम दिलं होतं की नाही, त्याच्यावरच त्यांनी लक्ष दिलं. मला हे करायचं, मला मिळवायचं. मग हे मिळवायला निश्चय पाहिजे. येते निश्चयाचे पण ते निश्चय नाही जमत म्हणजेच आपल्याला कुठेतरी कमी पडत. म्हणून सांगितलं कर्मण्यवादी करस्य महाफलेशी. कर्म आपल्या हातात आहे, फळ तो आपल्या हातात नाही. बरेचसे लोक देवाला शोधायला म्हणजे आपल्याला शोधायला घरचा सोडून निघून जातात. देव सापडत नाही त्यांना. का सापडत नाही? मागच्या जन्माची पुण्य कुठेतरी कमी. निश्चय करतात, सगळं करतात, नाही का? मागच्या जन्माची पुण्य कुठेतरी कमी पडत, निश्चय कुठेतरी कमी पडतो. म्हणजेच मागच्या म्हणून सांगितलं दासभाऊच्या पहिला समज, अधिकारासारखे घेणे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे की नाही? आता त्याला ज्ञान झालं, मला व्हायलाच पाहिजे, कसं शक्य आहे? तो सद्गुरू झाला, तो का म्हणतात जपी तपी झाला म्हणून मला व्हायलाच पाहिजे, कसं शक्य आहे? हे जर शक्य असतं तर सगळे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत ते सगळे 10वी पास झाले असते, ग्रॅज्युएट झाले असते, IAS ऑफिसर झाले असते. तसं होत नाही. आता काही वेळा 10वी पास होतात, 10 वेळा 11 वेळा 20 वेळा बस काय पास होतं. साधा उदाहरण आहे. आपण पाण्यात पोहायला जातो, शिकायला जातो. काही लोक प्रयत्न करतात, नाही जमत त्यांना, कारण नाही ते म्हणतात ना, काय म्हणतात, आडात असेल ते पोरत येणार की नाही? आडत नाही तर पोरत कसं येणार? तर आणत पाहिजे तर पोऱ्यात येणार, नाही तर पोरा काय रिकामी येणार ना की नाही. आडत म्हणजे पाणी पाहिजे की नाही विहिरीत. पोरा टाकला तर मग येणार ना. विहिरीत पाणीच नाही आहे, पोरा टाकून फायदा काय त्याचा? टाकून शेवटी थकणार. कुठेतरी लिमिट्स आहेत, ते काय म्हणतात मर्यादा आहे. तर मर्यादा संपली तर थकतो. विहिरीत पाणीच नाही, पोरा टाकून फायदा काय? टाकून बघतो पाणीच नाही, कुठून येणार? तसं तुमचं प्रारब्धात पण पाहिजे. कर्म तुमच्या हातात आहे, प्रारब्ध तुमच्या हातात. ते एका जन्मात बनत नाही प्रारब्ध. जन्मोजन्मी आम्ही भोगपुण्य केले, मग विठ्ठले कृपा केली. सांगायचं काय आहे? कवी म्हणजेच सद्गुरू म्हणून सांगितलंय, ये योगियांचे गुप्तपंतू, नाना नान्यांचा परमार्थू, उपासियाला योगियांचे गुप्तपंतू म्हटलेले. त्याला माहिती आहे आपल्यामध्ये काय आहे ते दुसऱ्यांना दाखवलं. ज्ञानियांचा परमार्थ, जो ज्ञानी आहे त्याने परम अर्थ जाणलेला आहे, गुप्त अर्थ जाणलेला आहे. गुप्त धन काय जाणलेला आहे?
तो आहे, तो रूपासी याला म्हणते. इहे निरंजनाची खूण. निरंजन म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, ते खूण आहे. की हे निर्गुणाची ओळखण. गुणच नाही तिकडे, निर्गुण म्हणजे काय ते. माया विलक्षणांचे लक्षण हे. की हे कवी माया म्हणजे काय त्याला माहिती. ये स्तुतीचा आगमावगर्भ. ये परमेश्वराचा अलभ्य लाभ. ना तरी होई सुलभ निजबुध कविरूप राजाधिरा सद्गुण सिद्धरामेश महाराज. राजाधिरा सद्गुण श्री भाऊसाहेब महाराज. राजाधिरा सद्गुण श्री